मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण कोर्टात आलेले असतात. अर्जुनने अचानक हिअरिंग बोलून घेतलेली असते, त्यामुळे दामिनी आता त्याच्याकडे पाहत राहते. त्यानंतर मधुभाऊ सुद्धा तेथे येतात आणि सायली मधुभाऊने म्हणते, हे मधुभाऊ, आता अजिबात कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, कारण सगळे फासे आपल्या बाजूने पडणार आहेत. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, देव आपल्या पाठीशी असेल तर तसंच होईल. तेव्हा देवाचं माहीत नाही, परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमच्या पाठीमागे आहेत, अगदी खंबीरपणे उभे आहेत. पण तुमच्या विरोधात निकाल ते कधीच जाऊ देणार नाहीत. अहो, निकालच सोडा, परंतु आजच्या हिअरिंग मध्ये बघा तुम्ही नक्की काय होते. अर्जुन अशी आतषबाजी करणार आहे ना, फटाकेबाजी करणार आहे ना, ते तुम्ही पाहच आता. कारण मी सांगत आहे तुम्हाला मधुभाऊ, हा माझा शब्द आहे. अहो, 7 जन्म हात जावई मिळावा म्हणून तुम्ही ना वडाला फेरे घालायला तेव्हा सांगितलं होतं. चैतन्य हे बोलणं ऐकून मधुभाऊ, अर्जुन, सायली त्याच्याकडे पाहून हसतात. कारण आज चैतन्य फुल कॉन्फिडन्स असतो की अर्जुन कोर्टामध्ये कमाल करणार, म्हणजेच करणार. दुसरीकडे महिपत, नागराज, साक्षी हे सर्वजण येऊन कोर्टात उभे राहतात. तेव्हा कुठे राहिला आहे देशमुखबाई, असं महिपत म्हणतो. त्याच वेळी देशमुखबाई आणि तिचे असिस्टंट तिथे येते आणि त्यानंतर असिस्टंट म्हणते, तू हो पुढे. मग मी मागून येते, पुढे जाते. तेव्हा महिपत घाबरूनच विचारतो, काय हो देशमुखबाई, आज काही घोळ तर नाही होणार ना? त्यावरती दामिनी सांगते, अहो शिर्के, तोच प्रश्न किती वेळा विचारता, कारण तुम्ही तोच प्रश्न विचारल्यावर तर प्रिया आता खूप टेन्शन मध्ये येते. तेव्हा ती सर्वांना अगदी जीव तोडून सांगत असते, अरे मी तुम्हाला किती वेळा वॉर्निंग देऊ की अर्जुन हाती नवीन पुरावे लागलेले आहेत. अरे म्हणून आज बघितलं ना, अर्जुनने आजचीच हिअरिंग अर्जुन मागून घेतली. त्यानंतर तेव्हा दामिनी एका दमात प्रियाला गप्प करते आणि म्हणते, अगं हेअरिंग मागून घेतलं म्हटल्यानंतर आता हातात नवीन काहीतरी लागलं असेल याचा अर्थ होत नाही. मग अर्जुनच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलं आहे याचाही असा अर्थ होऊ शकतो ना. तेव्हा सगळेजण दामिनीकडे पाहून लागतात. नागराज आपला हळूच म्हणतो, देशमुखबाई, अहो तुमच्या कॉन्फिडन्समुळे धीर येतोय आम्हाला खरं, परंतु पुढे नक्की काय वाढून ठेवलं याचा अंदाज नाही. तेव्हा साक्षी पुन्हा घबरूनच विचारते, मॅम खरंच ना अर्जुनला माझा विरोधात काही पुरावा मिळाला नसेल ना? दामिनी म्हणते, रिलॅक्स हो साक्षी. मग तेव्हा बाई, तू पुन्हा आपली पॅनिक होऊ नकोस हा प्लीज, असं बजावते तुला. महिपत सुद्धा म्हणतो, देशमुखबाई हे पहा, तुम्ही सुभेदारला ना खूप हलक्यात घेताय, कारण त्याला जर कोर्टामध्ये काही सापडलं तर आपल्याला चिंदड्या उडवून टाकेल तो. त्यानंतर आपल्याला लय महागात पडेल. हा लय महागात पडणार आहे आपल्याला, म्हणून तो चक्क दामिनीला धमकी देऊ लागतो. तेव्हा दामिनी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते आणि विचारते, काय शिखरे, तुम्ही मला धमकी देताय, ते सुद्धा हिअरिंग अगोदर, ते सुद्धा कोर्टा आवारात. तरीही महिपत आता जागचा हालत नाही किंवा मनीवरून नजर सुद्धा हटवत नाही. तो कुणालाच भीत नसतो. साक्षीत जरा घाबरते आणि म्हणते, नाही हो मॅडम, नाही, सॉरी, ऍक्च्युअली त्यांना ना तसं म्हणायचं नव्हतं, पण खरं सांगते आम्हाला ना खरंच दोघांना खूप टेन्शन आलंय. त्यावेळी दामिनी सांगते, अगं तुमचे टेन्शन मी कमी करण्याचे पैसे घेते. मी साक्षी आणि आज आता आतमध्ये अर्जुन ततप होणार असतो, म्हणजे तिथं जाणार असतो अर्जुन. त्यावेळी तुमचे पैसे पूर्णपणे वसूल होतील एवढ्या कॉन्फिडन्सने आता दामिनी त्या दोघांना शब्द देते. त्यावरती दामिनी आता तिथून पुढे जाते. तेव्हा प्रिया आता आरडाओरडा सुरू करते, सर्वांना सांगू लागते, खरं तर सर्व प्रॉब्लेम आहे ना या दामिनीमुळे होत आहे. कारण 30 दिवसामध्ये केस संपवायचा विषय कोणी काढला? ह्याच बाईने काढला ना. मला असं वाटत आहे 30 दिवसाच्या आतमध्ये ना आपण सर्वजण तिथे जेलमध्ये असणार आहे. मग आता महिपत हा खूपच चिडतो आणि म्हणतो, चितुंद्रे जरा गप्पच बस जा, पुढे करत जाऊ नकोस. त्यावेळी प्रिया अर्जुन मोठ्याने ओरडते, काल अर्जुन सायली रिसॉर्ट मध्ये गेले होते आणि त्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. मी कुठून शुभ बोलू सांगा बरं आता, असं ते महिपतलाच उलट प्रश्न करते. आणि त्यावेळी महिपत पायाची आग मस्तकात जाते आणि नागराज म्हणतो, तो नागराज शेठच्या चिचुंद्रीला ना अगोदर गप्प राहायला सांगत जा, नाहीतर हिलाच चिरडून टाकेन. त्यावेळी नागराज आता तिला गप्प करायला सांगतो, परंतु प्रिया तोंड काही गप्पच करत नसते. त्यानंतर प्रत्येक वेळी मलाच गप्प का राहायला सांगता,
हिम्मत असेल तर अर्जुनला याच मातीत गाडून दाखवा बघू. ते तर तुम्हाला कधीच जमणार नाही. महिपतच्या कामावर शंका घेत जेव्हा प्रिया आता म्हणते ना, तेव्हा मात्र महिपत आता तिच्या अंगावर अक्षरशः धावून जातो आणि तो चिंतुंद्रे. मग नागराज आणि साक्षी कसे बसे महिपतला गप्प करतात. आता तेवढ्यातच समोर रविराजची गाडी येते आणि प्रिया, साक्षी, त्याचबरोबर नागराज अंदाजही नसतो की गाडीत रविराज सुद्धा आहे, म्हणून ते सगळे आपले जोडीने पुढे जाऊ लागतात. त्यावेळी समोर जेव्हा रविराज गाडी थांबून गाडीतून खाली उतरतो तेव्हा प्रिया, नागराज, अर्जुन घाबरतात. पटकन मागे होतात. तेव्हा बाजूला लपतात. तर साक्षी आणि त्याचबरोबर महिपत सुद्धा त्यांच्याकडे पाठ करून उभे राहतात. त्यानंतर रविराज कोर्टामध्ये जातो. तेव्हा रविराज गेला हे पाहत सगळेजण पुन्हा एकदा आतमध्ये जायला निघतात. परंतु रविराज काहीतरी वेगळं विसरतो. त्यामुळे ते आता पुन्हा गाडीजवळ येतो. तर सगळ्यांची धांदल उडते. सगळेजण पुन्हा एकदा तिथे लागतात. तर रविराज आपला कोट घेतो आणि पुन्हा एकदा आतमध्ये जातो. तेव्हा कुठे जाऊ, आता सगळ्यांच्या जीवात जीव येतो. त्यानंतर आता प्रिया जर घाबरलेली असते, ती म्हणते, मला असं वाटते की पुढे जाऊन मला थोडी फाशी होणार आहे. चला आता अजून काही गोंधळ व्हायला नको. तर जेव्हा ती सर्वांना म्हणते तेव्हा महिपत रागात म्हणतो, तू निघ अगोदर. तेव्हा नागराज म्हणतो, चल आता दोघे पुढे जाऊयात. म्हणून ती प्रिया आता कोर्टामध्ये घेऊन जाते त्यांना. त्यानंतर दोघे आतमध्ये येतात. त्यानंतर आता रविराज रागात तिच्याकडे पाहतो आणि विचारतो, आता आलीस का तू? तेव्हा प्रिया नाटकी करते आणि म्हणते, बाबा ते काय आहे ना, आम्ही घरीच की कामं उरकून आले ना, म्हणून जरा उशीर झाला. तेव्हा रविराज तर रागातच तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, आता जरा गप बस. तेव्हा ती आता एकदमच शांत राहते. त्यानंतर महिपत आणि साक्षी दोघे येतात आणि आल्यानंतर बरोबर सायली आणि अर्जुनकडे पाहत राहतात. त्यानंतर काही वेळातच अर्जुन उठतो आणि देशमुखबाई जवळ जाऊन उभा राहतो. तिला म्हणतो, ऍडव्होकेट देशमुख, बरं झालं ही केस लवकर संपवावी अशी तुम्ही कोर्टाला विनंती केली आहे माझ्या दृष्टीने की हे केस लवकर संपणार होती. तर आता फक्त आणि फक्त काही दिवस सत्य काय आहे ते कोर्टासमोर येईलच. सो तुम्ही ना तुमची कॉन्फिडन्स आणि निकालाची तयारी राहा. त्यामुळे सगळेजण अर्जुन देशमुख बाईकडे पाहू लागतात. अर्जुन नक्की आज कोर्टात काय धमाल करणार आहे. प्रिया, साक्षी, महिपत मात्र थोडी भीती वाटत असते त्यांना. त्यानंतर अर्जुन बोलण्यामध्ये जो कॉन्फिडन्स दिसून येतो त्यावर ते प्रियाला माहित असतं की त्याच्या हाती नक्कीच काहीतरी जबरदस्त मोठा पुरावा लागलेला आहे. त्यानंतर अर्जुन उत्तर देतो, म्हणजे अर्जुन सुभेदार हो, आमची तयारी ना कधीच झाली आहे. अहो प्रश्न ना फक्त तुमच्या तयारीचा आहे, कारण ती झाले का कळेलच ते. तेव्हा अर्जुन ऑल द बेस्ट असं म्हणत आपल्या जागेवरून जाऊन बसतो. तेवढ्यातच जज साहेब येतात. तेव्हा नेहमीप्रमाणे सर्वजण उठतात आणि त्या खाली बसतात. मग काही वेळातच जज साहेब येतात, का कामकाज सुरू करतात. त्यावर ऍडव्होकेट चालू करा. जज चालू होते. तर दामिनी देशमुख तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या असं म्हणतात. त्यावेळी दामिनी उठते आणि म्हणते, युअर ऑनर, ओपनिंग स्टेटमेंट देणार, कारण मला जे काय बोलायचं होतं ते मागच्या हिअरिंग वेळी मी सगळं बोललेलं आहे. कारण आता ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी खूप हाऊस आहे कोर्टात वेळ वाया घालवायची, तारखा मागे राहण्याची. मग आम्ही दर वेळेला बोलत राहू असं नाही ना. मग त्यावेळी आमचं जे काही म्हणणं आहे त्याचे सगळे पुरावे ऑलरेडी आम्ही कोर्टामध्ये सादर केले आहेत. त्यानंतर एक आम्हा सर्वांना तुम्हाला सुद्धा लसचा खून मधुकर पाटलांनीच केला आहे. तेव्हा मधुभाऊ आता धक्क्यानेच पुन्हा एकदा सायलीकडे पाहतात. सायली त्यांना रिलॅक्स राहायला सांगते. त्यानंतर दामिनी आपलं स्टेटमेंट देत असते. तेव्हा मधुकर पाटील हा खून केल्यामुळे तसे पुरावे आम्ही सादर केल्यामुळे साक्षी शिर्के हीच निर्दोष मुक्तता करावा यावी असं मी कोर्टामध्ये विनंती करते. तेव्हा साक्षी महिपत देवांकडे पाहत असतात. कोर्टामध्ये जाऊन मधुकर पाटील कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यानंतर अर्जुन आपलं ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी उठतो आणि जज साहेब सांगतो, मिलॉर्ड ऍडव्होकेट दामिनी देशमुख यांनी किती सांगितलं की ही केस संपणार आहे किंवा संपली आहे, तरी आज आमच्याकडे असे काही पुरावे आहेत की त्यामुळे ही केस 180 डिग्री फिरणार आहे. अर्जुन हे बोलणं ऐकून साक्षी महिपतचं पायाखालची जमीन घसरल्यासारखे चेहरे करतात. अर्जुन नक्की पुरावे नेमके गोळा कुठले केलेत, विरोधात गोळा कुठनं करणार आहे, हा केले असतील का हे असं त्यांच्या मनात विचार येतो. आता मला हा प्रश्न विचारतो, मी साक्षी शिर्के हिला इकडे विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्यात परमिशन द्यावी. तेव्हा जज साहेब बोलतात, परमिशन देतात. अर्जुन त्यांना थँक्यू असं म्हणतो आणि साक्षी महिपतकडे पाहते आणि खूपच घाबरते. त्यानंतर साक्षी विटनेस बॉक्स मध्ये येऊन उभी राहते आणि तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे एक्सप्रेशन असतात. तेव्हा पाहून
प्रिया हळूच नागराजला म्हणते, तुम्ही पाहिलं असेल तसं ना साक्षी किती घाबरली आहे. आता अर्जुनने जे प्रश्नाचा सपासप वार तिच्यावर करणार असतो ना, त्यामुळे ती घाबरून जाते. काही होईल तुम्ही बघा आता. साक्षी एवढी घाबरलेली ना, सगळ्यांना सगळं समजेल. त्यावेळी नागराज असतो म्हणतो, काही काही होणार नाही. तेव्हा ती महिपतची मुलगी, तू तिच्यावर जरा विश्वास ठेव, कसे शब्द फिरवायचे हे बरोबर तिला माहित आहे, असं आता नागराज म्हणून तिला रिलॅक्स राहायचं सांगतो. तेव्हा अर्जुन आपलं ओपनिंग स्टेटमेंट आता जज साहेबांना देऊन सांगतो, त्या दिवशी हिअरिंग म्हणजे ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी महिपत भाऊंनी कसा खून केला आहे, खुनाच्या दिवशी काय काय घडलं होतं, यांनी पूर्ण हिस्ट्री तर तुम्हाला सांगितली आहे. सो परत परत तेच सांगून मी अजिबात कोर्टाचा वेळ वाया घालवणार नाही, असं म्हणत अप्रत्यक्षपणे दामिनीला टोमणा मारतो. असं म्हणत तो आज सांगतो की प्रॉब्लेम एकच आहे, मला एक प्रश्न आहे ना, तो खूप महत्वाचा आहे, खूप त्रास देतोय आणि आय एम व्हेरी शुअर की या उत्तराशी मी साक्षी शिर्केशी तुम्हाला बोलतोय की तुम्ही तुमच्या ॲडव्होकेट देशमुख नक्कीच देऊ शकता का यांना माहिती. सगळं विचारल्यानंतर रिसॉर्ट मधून निघाला तुम्ही, तर निघाला त्या 2 तासामध्ये नक्की तुम्ही कुठे गेला होता. तेव्हा आता साक्षी अजूनच घाबरते, तिला काय उत्तर द्यावं कळत नाही. ती एकदा जज साहेबांकडे पाहते तर महिपत प्रियाकडे पाहते. नागराज सुद्धा जरा घाबरलेला असतो. तेव्हा आता साक्षी ते भयंकर भूत का आठवतो आणि तेव्हा सुद्धा कधी कोर्टामध्ये न आठवणार तो शब्द, विलास मर्डर माझ्या हातून झाला अगदी चुकून, आणि हे आठवल्यानंतर साक्षीला जरा घाम फुटतो आणि अगदी बोलीनिशी होते. त्यामुळे अर्जुन म्हणतो, मी साक्षी शिर्के, मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचे उत्तर मला हवं आहे. मग आता साक्षी तप्प करत लागते, तिचा गोंधळ उडतो. अर्जुन म्हणतो, काय आहे ना, या अगोदर तुम्ही 3 वेळा खोटे पुरावे सादर केले आहेत. अहो कशाला ते सगळं करावं, एकदाच खरं खरं सांगून टाका ना, काय उशीर, प्रॉब्लेम क्रिएट करताय तुम्ही सगळा. हळूच अर्जुन विचारतो, मग काय तुम्हाला असं वाटत नाही की खरं सांगितल्यानंतर तुम्ही अडकाल म्हणून. तेव्हा प्रियास नागराज देखील खूपच घाबरतात, कारण अर्जुन असं उलटसुलट प्रश्न साक्षीला विचारतो असतो. तेव्हा एवढा तिला कन्फ्युज करत असतो की तिला तितकंच कळत नाही. आपली महिपतकडे पाहत असते वेगळ्या आशेने. तेव्हा महिपत मात्र आता एकदम स्थिर बसलेला असतो. तेव्हा साक्षीची काही रिॲक्शन नाही आहे. पाहून अर्जुन विचारतो, काय झालं तुम्हाला, आणि आता चेहऱ्यावर तर तुम्ही खूप घाबरलेले दिसताय. तुमच्या कशाला कोरड पडले आहे का, पाणी मागू का, पाणी देऊ का तुम्हाला, पाणी हवंय, ज्यूस हवंय. सायली मात्र आता हसत असते, कारण मागच्या वेळी अर्जुन सगळेजण हसत असतात. अशा प्रकारे दामिनी खोटं स्टेटमेंट देऊन अर्जुनला तोंडावर गेल्या वेळी कोर्टात पाडलेलं होतं हेही तिला आठवतं. त्यामुळे ती मात्र हसत असते. साक्षी म्हणते, नको मला पाणी वगैरे नको. अर्जुन सहनशक्ती खूपच असते, साक्षीने पाहिलं असतं. त्यावेळी तो आता जबरदस्त असा चिडतो आणि रागात म्हणतो, तुम्ही 2 तास कुठे गेला होता ते का नाही सांगत. मग आता मान्य करा की 2 तास तुम्ही वात्सल्य आश्रमामध्ये गेला होता. मी साक्षी. अर्जुन आता खूपच चिडलेला असतो. तर सर्वजण आता अर्जुनच्या असे बोलण्यावर घाबरतात, कारण साक्षी घाबरून काही सांगते की काय असं महिपत प्रियाला आता वाटत असतं. त्यावेळी दामिनी उठते आणि ऑब्जेक्शन युअर अर्जुन सुभेदार यांनी अपेक्षित उत्तर माझ्या क्लायंट कडे द्यावं. त्यांना वाटतं त्यांना प्रश्न जो विचारलाय साहेब तो उलट सुलट प्रश्न विचारत आहे. त्याच वेळी अर्जुन म्हणतो, ऍडव्होकेट दामिनी देशमुख, अहो जरा तुमच्या क्लायंट सांगा, नसेल तरी इट्स ओके म्हणून माझी पूर्णपणे खात्री आहे. कोणाच्या रात्री व मी साक्षी रिसॉर्ट मध्ये आश्रमात नक्की गेल्या नव्हत्या. आता असंच स्टेटमेंट अर्जुन केल्यामुळे साक्षी अगदी धक्क्याने अर्जुनकडे पाहते की अर्जुन स्टेटमेंट का बदलत असेल. तेव्हा दामिनी कळत नाही की नक्की चाललंय तरी काय. अर्जुन, रविराज आणि तिथेच बसलेले होते. सर्वजण अर्जुनकडे असे पाहू लागतात. तेव्हा साक्षी चेहरा मोहरा पूर्णपणे बदललेला असतो. ते पाहून अर्जुन हसतो आणि विचारतो, काय सरप्राईज की शॉक, कारण मला असं वाटत आहे तुम्हाला शॉक बसला असेल. ऑपोजिशनचा लॉयर स्वतः सांगत आहे की तुम्ही रिसॉर्ट मधून निघून 2 तास जे तुम्ही गायब होता तेव्हा तुम्ही आश्रमात गेला नव्हता, पण तुम्ही पूर्णपणे खरं काय खुणाच्या दिवशी तुम्ही रिसॉर्ट मध्ये गेलात नव्हता. तर म्हणून अर्जुन आता केसमुळे पूर्णपणे फिरवून टाकतो. तेव्हा तिथे बसणाऱ्या प्रत्येक आता प्रश्न पडलेला असतो, जर साक्षी कुणाच्या रात्री रिसॉर्ट मध्ये गेली नव्हती तर मग नक्की गेली होती तर कुठे. मग साक्षी आता खूपच घाबरलेली असते. म्हणजे तुम्ही किती कन्फ्युजन बोलताय. मी तुम्हाला किती वेळा रिसॉर्ट दिला आहे. कोणाच्या रात्री आम्ही रिसॉर्ट मध्ये गेलो होतो, फक्त मधल्या 2 तासामध्ये मी रिसॉर्ट मधून बाहेर पडले होते आणि या सगळ्याचे पुरावे देखील
आहेत तुमच्याकडे, त्याचबरोबर मधले 2 तास मी नक्की कुठे गेले होते याचे काही पर्सनल कारण असू शकतात जे मी आता कोर्टामध्ये सांगू शकत नाही, असं साक्षी खोटं बोलते आणि अगदी तिला सांगताना घाम फुटलेला असतो. तिची उडालेली धांदल पाहून चैतन्य, सायली मात्र हसत असतात. दामिनी, महिपत, प्रिया, नागराज समजलेलं असतं की साक्षी पूर्णपणे घाबरलेली आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो, हो पर्सनल कारण, हा बरं ठीक आहे. तेव्हा ती म्हणते, हो पर्सनल रिझन आहेत. पुढे अर्जुन विचारतो, तुम्ही असं म्हणालात ना की तुम्ही तसे पुरावे सुद्धा सबमिट केले आहेत. तेव्हा अर्जुन विचारतो, तेच पुरावे ना तुमच्या आधीच्या वकिलाच्या तुम्हाला कोर्टामध्ये अगदी एकदा नाहीतर तीनदा खोटी साक्ष द्यायला सांगितली होती. होती ती पुरावे त्यांनी वकील कोर्टात सादर केले आहेत ना, ते पुरावे एवढे? अर्जुन तिला प्रश्न करतो असतो. मिलॉर्ड, त्यांचं एका वकिलाने कोर्टामध्ये एक पेन ट्रायल सुद्धा सबमिट केलं होतं. त्यामुळे आता त्या पार्टीचे काही फोटोग्राफ्स होते. त्या फोटोग्राफ पैकी एक फोटो मागे इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट मध्ये असं नाव सांगून तिथे लिहून म्हणजे लिहिलं होतं. आणि आय नो डाऊट आहे माझा फोटो पार्टीचेच आहे. तेव्हा बरोबर असं ना साक्षीला विचारतो. तेव्हा राईट असं म्हणत मग त्यानंतर अर्जुन विचारतो, तुमचा त्या वकिलाचे रिसॉर्ट एंट्री रजिस्टर सुद्धा सबमिट केलं होतं, बरोबर आहे? त्यानंतर तुम्ही सरप्राईज आहे माझ्यासाठी. मला खूपच फक्त एकच सांगायचं आहे की आजकाल सर्व डेटांना डिजिटल स्टोअर केले जात आहे. इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट सारख्या फाईल्स स्टार रिसॉर्ट मध्ये डिजिटल डेटा सेव्ह करण्यात मॅन्युअली केला जातो, पण का असा डेटा सेव्ह केला जातो असा प्रश्न साक्षीला करतो. पण आता तिच्याकडे तो प्रश्नाचं उत्तर नसतं. आता अर्जुन सांगतो, तुमच्या त्या वकिलाची तारीख आणि वेळ नसेल. फूड बिल सुद्धा सबमिट केलं होतं. बरोबर. तुम्ही या पुराव्याबद्दल बोलण्याची मी साक्षी शिर्के. तेव्हा साक्षी म्हणते, हो. अर्जुन पुढे सांगतो की सगळ्या महत्वाचं म्हणजे त्यांनी एका सीसीटीव्ही फुटेज कोर्टामध्ये सबमिट केलं होतं, ज्यामुळे क्लिअरिटी दिसते. मिलॉर्ड, या 8 वाजतील त्या रिसॉर्ट मध्ये मी गेले होते. पहाटे 2 वाजता 46 मिनिटांनी रिसॉर्ट दामिनी बाहेर आल्यानंतर. म्हणून अर्जुन आता दामिनी सांगतो, पहा ॲडव्होकेट, मधल्या 2 तासामध्ये त्या कुठे बाहेर गेल्या होत्या हे तुम्हाला माहित नाहीये, सांगितलेलं नाही. अगदी तुम्हाला शोधून काढायला हवं असतं. दामिनी तो म्हणते. आता अर्जुन कन्फ्युजिंग बोलणं कोणाला कळत नसतं. मग पुढे आता हसत तो म्हणतो, पहा मी साक्षी, तुम्ही 2 तास कुठे गेला होता हे आपण जरा बाजूने ठेवू, कारण तुम्ही सांगितले ना कोर्टामध्ये 2 तास तुम्ही तुमच्या पर्सनल कामासाठी गेला होता. हे पहा मिलॉर्ड, मी साक्षी शिर्के म्हणतात त्यावरती माझा मिस साक्षी शिर्के जे काय म्हणतात त्यावर विश्वास ठेवतो. आता अर्जुन नुसता शब्दांची फेरी करत असतो. पण साक्षी तेव्हा स्टेटमेंट कोर्टासमोर असताना, पुरावे सादर केलेले असताना सगळ्याला इच्छा म्हणजे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच असतं. त्यावर नंतर तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा गोंधळात पडतात. तेव्हा एकमेकांकडे पाहू लागतात. मात्र रविवार माझ्याजवळ विचार करतो, अर्जुन नक्की काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. साक्षी खरं बोलते की असा सूर त्याने का लावला असेल अचानक. मग आता अर्जुन पुढे स्टेटमेंट बांधतो. मिलॉर्ड, मी साक्षी शिर्के यांनी कोर्टामध्ये जे स्टेटमेंट केलं आहे त्याला खोटी गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. जे पुरावे सादर केले आहेत ते ऐकून खरे आहे. आता फक्त एक गोष्ट मिलॉर्ड, एक गोष्ट, ती म्हणजे ज्या दिवशी साक्षी ही पार्टीला गेली होती, पार्टीची तारीख, अर्जुन मेन मुद्दा उपस्थित करतो. त्या सगळं काही आता खरं कोर्टासमोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कन्फ्युजन हे कोर्टाला टाकत असतो. लगेच दामिनी घाबरते आणि महिपत सुद्धा, त्याबरोबर साक्षी सुद्धा, कारण त्या तिघांना काय खरं आहे ना हे बरोबर माहीत असतं. तेव्हा साक्षीची बाजू घेण्यासाठी, तिच्या बाजूने स्टेटमेंट मांडण्यासाठी दामिनी लगेच ऑब्जेक्शन घेते आणि आम्ही कोर्टात सबमिट केले सर्व पुरावे खरे असल्याचा दावा करते. आणि ॲडव्होकेट सुभेदार असं म्हणतोय ना तरी सुद्धा ते सारखे त्या पार्टीचा विषय का काढतात. अर्जुन आपल्या बाजूने आपलं ओपनिंग स्टेटमेंट देत असतो. जज साहेब, सांगतो मिलॉर्ड, मी साक्षी शिर्के यांचं 13 जानेवारीचं फुटेज 2023 पार्टीला झालेलं होतं. ते दिवशी प्रत्यक्षात ती पार्टी 11 जानेवारी 2023 दिवशी झाली होती असं अर्जुनने कोर्टासमोर सांगितल्यामुळे साक्षी, महिपत खूपच घाबरल्यानंतर काही सुचत नसतं, कारण त्या दोघांना बरोबर माहित असतं की त्या दिवशी ती पार्टी झाली होती. मग त्यानंतर अर्जुन सांगतो, त्यामुळे मी साक्षी शिर्के यांनी कोर्टामध्ये आजपर्यंत जे काही सीसीटीव्ही फुटेज, ज्या काही पुरावे कोर्टामध्ये सादर केले आहेत ते सगळे काही खोटे आहेत. त्यावरती 11 जानेवारी तारीख बदलून 13 जानेवारी तारीख करण्यात आली आहे. कारण 13 जानेवारी 2023 रोजी मी साक्षी शिर्के ह्या तिकडे इव्हिनिंग स्टार मध्ये गेल्या नव्हत्या ना. त्या रात्री 8 वाजता ना मध्यरात्री आता
रिसॉर्ट मध्ये गेल्या नव्हत्या ना, त्या रात्री 8 वाजता मध्यरात्री आता अर्जुन स्टेटमेंटवर मांडल्यामुळे साक्षी महिपत खूप घाबरतात. तर दामिनी, प्रिया आणि नागराज हे सुद्धा खूपच घाबरलेले असतात. काही सुचत नसतं, करावं तर काय आता. अर्जुन असे काही मुद्दे कोर्टामध्ये मांडल्यामुळे कोर्टामध्ये अगदी भयानक शांतता निर्माण होते. कारण अर्जुन आता एका पाठोपाठ एक बॉम्ब फोडत असतो. जज साहेब पुराव्यासकट सगळं काही सिद्ध करून दाखवणार. असं तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये इव्हनिंग स्टार रिसॉर्टचा जो मॅनेजर असतो तो विटनेस बॉक्समध्ये येतो आणि जज साहेबांना सांगतो, 11 जानेवारी 2023 रोजी मी साक्षी शिर्के या आमच्या रिसॉर्टमध्ये पार्टी करायला आल्या होत्या आणि याचे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. तेव्हा मॅनेजर आता रिसॉर्ट स्टेटमेंट देऊन तिथून बाहेर पडतो. आता सीसीटीव्ही फुटेज सुद्धा त्यांनी खरोखर 11 तारखेचं सबमिट केलं असं कोर्टाला अर्जुन मांडलेले मुद्दे हे पटताना साक्षी आता महिपत मात्र घाम फुटलेला असतो. तर 13 जानेवारी जे साक्षीचे मोबाईल लोकेशन असतात ते सुद्धा अर्जुनने आता ट्रेस केलेले असतात आणि त्या सर्व लोकेशनची डिटेल जर साहेबांसमोर तो सादर करतो आणि 13 जानेवारीला मी साक्षी शिर्के या अगदी तिथे आश्रमाजवळ होत्या असंही सांगतो आणि पूर्ण सर्व सांगून तेव्हा साक्षी महिपत घाबरतात. ही सर्व गोष्ट ऐकल्यानंतर मालिकेचा पुढील भागामध्ये पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑन करा. तर तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग, धन्यवाद.